अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ दे. स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच महाराजांची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज तुम्हाला मी अतिशय उच्च कोटीची सेवा सांगणार आहे. बऱ्याच वेळा असं होतं की नवरा बायकोचं पटत नाही, घरात अतिशय कटकटी होता. तुम्ही कितीही उपाय करा, काही पण करा, ते काही सक्सेस होत नाही. किंवा मुलं खूप हट्टी आहे आणि आजकाल मला तरी वाटतं की बऱ्यापैकी मुलांचा तो हट्टी स्वभाव आहे. उद्धट बोलणं, मोठ्यांना रिस्पेक्ट न देणं, उद्धट बोलणं, हट्टीपणा करणं, ह्या सगळ्या समस्या तुमच्या घरात होत असतील. किंवा नवरा बायकोचं पटतच नाही, नेहमी वादविवाद, क्लेश, कलह ह्या जर अडचणी तुमच्या घरात असतील किंवा घरात एक नकारात्मकता आहे, घरात एक निगेटिव्ह वाइब्स तुमच्यापर्यंत येत आहे, की कुठलंही चांगलं काम तुमच्याकडनं होत नाही आहे, नेहमी घरात भांडणं, कटकटी चालू आहे, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. सगळ्यात महत्त्वाचं की तुम्हाला अतिशय महत्त्वाची सेवा करायची आहे. तुम्ही ही सेवा जेवढी प्रभावी, जेवढी म्हणतो ना की जेवढं तुम्ही विश्वासाने कराल, जेवढे तुमची महाराजांवर श्रद्धा आहे तेच मला माहिती आहे. पण जेवढी ही सेवा तुम्ही विश्वासाने कराल, तेवढं अनंतपटीने तुम्हाला याचं फळ मिळेल आणि तुमची कामं लवकर होतील. अतिशय, अतिशय प्रभावी सेवा आणि उच्च कोटीची सेवा आहे, जी तुम्हाला आवर्जून करायची आहे. ही सेवा जेवढी प्रखरपणे तुम्ही कराल, जेवढं आत्मविश्वासाने तुम्ही कराल, तेवढीच तुमची कामं लवकर मार्गी लागेल. तुमच्या मनातल्या जे काही इच्छा आहे, म्हणजे अर्थात मनातल्या इच्छा म्हणजे काय? घरात सुख शांती नांदू दे, घरातले मुलं हट्टीपणा त्यांचा कमी होऊ दे, नवरा बायकोतली वादविवाद कमी होऊ दे, किंवा नवऱ्याचे आणि मुलाचे भांडणं आहे, किंवा मुलाचे किंवा आईचे भांडणं आहे, मुलीचे किंवा आईचे भांडणं आहे, अशा जर त्रासात तुम्ही असाल तर नक्की तुम्ही ही सेवा करू शकता. तुम्हाला काय करायचं आहे? अगरबत्ती, अगरबत्ती आणि महाराजांचा मंत्र. आता सगळ्यात महत्त्वाचं अगरबत्ती बघा, आता बऱ्याच वेळा असं होतं की अगरबत्तीचा वापर आपण करत नाही. कारण अर्थात अगरबत्ती, कारण अंगारा, अंगारा म्हटलं की ताई अंगारा, आपण मंदिरात गेलं की अंगारा लावत असतो. महाराजांचा अंगारा, किंवा मुलं आजारी असल्यावर आपण अंगारा लावत असतो. कोणी आजारी असल्यावर आपण अंगारा लावत असतो. बऱ्याच वेळा आपण अंगारा लावत असतो. पण आजकाल असे पण काही अगरबत्त्या आहे, ज्या घरगुती बनवल्या जातात. येस, घरगुती अगरबत्त्या बनवल्या जातात. किंवा आता मी काही कोणाची ॲड वगैरे करत नाहीये, पण तुमच्या जवळपास घरगुती अगरबत्त्या करणारी व्यक्ती असेल, महिला असेल, किंवा दुकान असेल, किंवा जवळपास केंद्र असेल, तर केंद्रात पण अगरबत्त्या मिळतात. केंद्रातल्या, विश्वास आहे म्हणून सांगते आहे. केंद्रात धूप असतं, खूप उत्तम ते धूप आहे. पण अगरबत्ती पण मिळेल. आपल्या केंद्रात पंचगव्याची पण अगरबत्ती आणि धूप आहे. तुम्ही आवर्जून ती खरेदी करा आणि त्याच्यावर सेवा करा. आता पंचगव्याचीच का? कारण अर्थात त्याच्यात कुठलंही मिश्रित नाहीये. व्यवस्थित ती अगरबत्ती बनवली आहे. कारण सेवा करताना आपल्या शरीराला हानी होणार नाही याची काळजी घ्या. अगरबत्तीच्या धुराने तर त्रास होतो, पण ती अगरबत्ती कशाने बनवली असते, काय बनवली असते माहीत नाही, आणि आपण ती रोज घेत असतो. मग ते त्याच्यापेक्षा ते नकोच. त्याच्यापेक्षा व्यवस्थितच अगरबत्ती तुम्ही घ्या. अगरबत्ती 2 अगरबत्त्या तुम्हाला लावायच्या आहे. त्या 2 अगरबत्त्या संपेपर्यंत, आता ताई एवढा वेळ बसायचं का? कारण अर्थात आपलं टाईम मॅनेजमेंट होत नाही. आपण व्यावहारिक माणसं आहोत. आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करणं शक्य होत नाही. मग अशा वेळेस काय करायचं ताई? मग आम्हाला इतकं जमेल का? एवढं करू का? तेवढं करू का? मला सांगा, नामस्मरणामध्ये प्रचंड ताकद आहे. महाराजांची उच्च कोटीची कुठली सेवा असेल तर ती नामस्मरण आहे. महाराज नेहमी म्हणत असतात की जो माझं नाम जपतो त्याला मी आयुष्यभर जपत असतो. तुम्हाला काय करायचं आहे? 2 अगरबत्त्या पेटवायच्या आहेत. त्या अगरबत्त्या पेटेपर्यंत जास्तीत जास्त वेळ अर्धा तास तरी तुम्हाला तिथे बसायचं आहे. 30 मिनिट, अर्धा तास तिथे बसायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ ह्या षडाक्षरी मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. मनात विचार येतील, फोन येईल, मुलं रडतील, ह्याहून त्याहून बरेच काही समस्या तुमच्यासोबत उभ्या राहतील. मी तुम्हाला सांगेल, 21 दिवसाची ही सेवा आहे. तुम्ही करून बघा. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तेच अगरबत्ती चालू करायची, महाराजांना ओवाळायची, तिथे ठेवायची. पूर्ण अगरबत्ती संपेपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. सेवा कधी करू शकता तुम्ही? दिवसभरात कधीही करू शकता. मासिक धर्मसुद्धा क्विटाळ आला तर सेवा थांबवायची आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं की अशा वेळेस सेवा करा की कोणी तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही. फोन सायलेंट करा. मुलं झोपलेली असल्यावर तुम्ही ही सेवा करू शकता. ताई बेडरूममध्ये करू का? करू शकता. हॉलमध्ये करू का? कुठेही करा. नामस्मरण करायला कुठलीही बंदी नाही आहे.
एवढंच आहे की आपण चालता फिरता नामस्मरण करणार आहोत, आपण संकल्प युक्त करणार आहोत. संकल्प महाराजांना साकडं घाला, प्रार्थना करा की महाराज माझ्या घरातल्या कटकटी कमी होऊन जाऊ दे, माझे मुलं शांत राहू दे, घरात जे काही विवाद आहे ते कमी होऊ दे, अशी साधी प्रार्थना करायची. आणि रोज अगरबत्ती संपेपर्यंत किंवा मॅक्झिमम 30 मिनिटं तुम्हाला त्या अगरबत्तीसमोर बसून श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे. नामस्मरण करताना बाई मला स्वयंपाक करायचा आहे, बाई आता याचा फोन येईल, आणि मग नवरा आज काय बोलला होता, आणि मग ही कुठे गेली, ती कुठे गेली. अर्थात हे सगळे मनात प्रश्न येतात, तुम्हाला सांगते माझ्याही मनात येतात. अशा वेळेस त्या प्रश्नांना थारा द्यायचा नाही. माझी समस्या इतकी मोठी, जगातली मोठी समस्या आहे आणि त्याच्यावर मी सोल्युशन काढून मी स्वामी सेवा करते आहे, तर माझं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन माझ्या त्या सेवेवरच पाहिजे. कोण काय बोललं, ही आली ती गेली, हिनी नाही विचारलं, तिने नाही हे केलं. मग आपलं मन कसं आहे की घटक्यात ते नाशिकला जातं, तर कधी दिल्लीला जातं, तर कधी लंडनला जातं. एवढ्या फास्ट आपलं असतं की लगेच आपल्या मनात 100 विचार येतात. कुठलंच नाही. महाराजांच्या फोटोकडे बघायचं, मूर्तीकडे बघायचं, मनात महाराज आहेत त्यांच्याकडे बघायचं आणि फक्त प्रार्थना करताना, नामस्मरण करताना, महाराज माझे प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करणार आहात, हाच एक उद्देश. जरी विचार मनात आला तरी त्या विचारांशी गप्पा मारायचं नाही, इग्नोर करायचं. येणार तो जाणार तो बघणार. तुमचा विचार, तुमच्या मनात विचार आलेले आहेत ते बघणार की हा काय आपल्याला रिस्पॉन्स देत नाही, परत विचार येणार नाही. नामस्मरण पूर्ण अगरबत्ती संपेपर्यंत करायचं. आता त्या अगरबत्तीचं काय करायचं ते तुम्हाला सांगते. अगरबत्तीचा जी उदी आहे ती तुम्ही तुमच्या कपाळी पण लावू शकता. आता समजा मुलगा मुलगी व्हॉटेवर खूप हट्टी आहे, ऐकत नाही, त्यांना आहे ना पाण्यात चिमूटभर थोडंसं पाण्यात त्यांच्या टाकायचं आणि त्यांना ते प्यायला द्यायचं. त्यांना दिसणार नाही या पद्धतीने टाकायचं. म्हणून सांगितलं आधीच, अगरबत्ती निवडताना सेफ अगरबत्ती निवडा. चिमूटभर टाकायची, त्या पाण्याकडे बघायचं, म्हणायचं माझा मुलगा हट्टी नाही आहे, माझा मुलगा माझं सगळं ऐकतो. फ्युचर टेन्स, माझा मुलगा माझं सगळं ऐकतो, ह्या पद्धतीने तुम्हाला बोलायचं आहे. अंगारा टाकायचा, माझा मुलगा माझं सगळं ऐकतो. त्या पाण्याकडे बघायचं, म्हणजे म्हणतो ना की आपण हसून बघायचं, म्हणजे हसून बोलायचं की माझा मुलगा माझं सगळं ऐकतो, असं बोलायचं. ते पाणी त्या मुलाला प्यायला द्यायचं. 21 दिवसाची सेवा आहे, तुम्ही करून बघा, अनुभव येईल. आता मेन म्हणजे घरात कटकटी होत आहे, तर अशा वेळेस काय करायचं, घरात चिमूटभर, टॉयलेट बाथरूम सोडून प्रत्येक घरात चिमूटभर तुम्हाला टाकायचे आहे. सेकंड थिंग की नवऱ्याचं तुमचं पटत नाहीये, नवरा तुम्हाला म्हणेलच की बाई मला पाणी दे, त्या पाण्यात गुपचूप टाकायची. मी तुम्हाला काय सांगते, 2-3 कण असतात ना तेवढं टाकायचे आणि म्हणायचं की माझा नवरा माझं सगळं ऐकतो. फ्युचर टेन्स. थोडं टाका, खूप टाकू नका, तेच तुम्हाला सांगते. कारण कधी ते आपल्या घशात अडकतं आणि आपली त्याचा ठसका येतो. कितीही चांगली अगरबत्ती असली तरी सुद्धा चिमूटभर टाकायची. बाकीची अगरबत्ती ती तुम्हाला ती त्याची जी धूप आहे, त्याची जी रक्षा आहे ती तुम्हाला सेफ साईड ठेवायची आहे. 21 दिवसाची सेवा आहे. मध्ये विटाळ मासिक धर्म आला तर आपण ती सेवा थांबवायची. मासिक धर्म संपून गेला की नंतर कंटिन्यू करायची. मी तुम्हाला शब्द देते, जेवढ्या आत्मविश्वासाने तुम्ही महाराजांची ही सेवा कराल, जेवढ्या प्रखर मनाने आणि शुद्ध भावनेने तुम्ही महाराजांची सेवा कराल, तेवढं तुम्हाला लवकर अनुभव येतील. 3 दिवसात तुमची कामं होतील, हा शब्द आहे माझा. पण कसा? कॉन्फिडन्स, आत्मविश्वास. नामस्मरण करताना आपली सगळी ताकद, आपलं सगळं जे काही आहे सकारात्मक ती त्या नामस्मरणात घालवायची आणि त्या सेवेत घालवायची. अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. अतिशय उच्च कोटीची सेवा आहे. ज्यांना काही सेवा करायला जमत नाही, ज्या महिलांना लिहिता वाचता येत नाही, त्यांनी ही सेवा आवर्जून करा. ही सेवा कोणीही करू शकतं, काहीच हरकत नाही. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओ थांबवते. शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया परत तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.